श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ या नावाचा जप केला की अगदी मन प्रसन्न आणि हलके वाटते. स्वामींच्या सेवेत रुजू होणाऱ्यांना स्वामी कधीच काही कमी पडू देत नाहीत. माझ्यासोबत घडलेला स्वामींचा अनुभव मी आज तुम्हाला सांगते. माझे लग्न झाले. आमचा पूर्ण परिवार खूप सुखी होता. पण लग्न झाल्यावर म्हणतात ना, भांड्याला भांडे लागते, तसेच काही समजा आमच्या घरात वाद सुरू झाले. कोणाचे? तर माझ्या पतीचे आणि माझे. सासरा नाही, तर फक्त सासूबाई आहेत. त्या पण मला आईप्रमाणे जीव लावत होत्या आणि लावतात आत्ता पण. पण माझ्या पतीचे आणि माझे भांडणं होत होती. मी मोठ्याने बोलायची आणि त्यामुळे त्यांना राग यायचा आणि ते शिव्या द्यायचे, म्हणून भांडणे होत होती. मग घरात लक्ष्मीचा वास होईना, त्यामुळे आणखीच ताणतणाव. मग काय, नवरात्र आले आणि अशा शेजारच्या आजी आल्या, म्हटल्या दुर्गा सप्तशती पाठ कर. मग मी पाठ केले. बघा, नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीच मंगळवार होता आणि मी काम करत होते. तेव्हा आमची इतकी तंगी चालू होती की माझ्या पतीकडे आणि माझ्या सासूकडे किंवा माझ्याकडे एक पण रुपया नव्हता. आणि आमच्या चौकटीत डाव्या कोपऱ्यात 200 रुपयाची नोट येऊन पडली, अगदी कोरी करकरीत, जसं काय बँकेतून काढून आणलेली. मग आमच्या घरी शेजारच्या ज्या बायका येऊन गेल्या, त्यांना जाऊन विचारले, तर त्या म्हणाल्या ही नोट आमची नाही, आमच्याकडे पैसेच नव्हते, घरात पण कोणाकडेच पैसे नव्हते. तेव्हा नोट आम्ही आमच्या तिजोरीत ठेवली आणि स्वामी सेवा घेतली. आता आमची परिस्थिती चांगली झाली. पण स्वामींच्या कृपेने त्यांची शिवीगाळ पण थांबली आणि भांडणे पण थांबले. आता सुरळीत सगळं चालू आहे. तुमचा पण काही अनुभव असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि प्लीज स्वामींच्या भक्ताला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.